ओम जनार्दनाय नमः. ओम निवृत्तीनाथाय नमः. ओम शांतिगिरी नमः. निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मुख्य उपस्थितीत वार्षिक संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा या सोहळ्या निमित्ताने श्री क्षेत्र वेरुळी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळ्या निमित्ताने भव्य पालखी मिरवणूक व सत्संग सोहळा दिनांक 15 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी कोपरगाव तालुक्यातील तिळवणी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बाबाजींनी स्वतः आपल्या मुखातून सत्संग केल्याने सगळे भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले होते. बाबाजींनी आपल्या अध्यात्मासाठी व सत्संगासाठी निवडलेला विषय देखील अनोखाच होता. त्यात त्यांनी सांगितले की मनुष्य जीवनात संस्कार महत्वाचे असतात. मानवी संस्कार माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व आध्यात्मिक जीवनशैली बनवू शकते. अनेक उदाहरण देताना महाराजांनी शिक्षण आणि संस्कार यावर सत्संग करताना शेती देखील सेंद्रिय पद्धतीने करावी. आपल्या कुटुंबातील बाळगोपाळांना आई वडील वडीलधारी माणसे गाव नातेवाईक या सर्वांबरोबर चांगले जीवन कसे जगता येईल यावर बाबाजींनी सत्संग केला. या सत्संग प्रसंगी तिळवणी तसेच पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी बाबाजींच्या आशीर्वादाने व्यसनमुक्ती देखील केली आहे. तसेच त्यांनी बाबाजींसमोर आम्ही सर्व व्यसन सोडणार असल्याचे देखील सांगितले. तर अनेकांनी बाबाजींच्या सानिध्यात आल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला जीवनात काय अनुभव आले आहे ते देखील सांगितले आहे. बाबाजींच्या चांदीच्या रथाचे पूजन देखील तिळवणी येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले आहे. तसेच बाबाजीच्या पालखीची मिरवणूक करण्यात आली. कलश पूजन देखील करण्यात आले. गावामध्ये मोठ्या उत्साहात फटाक्याची आतिषबाजी करत ही मिरवणूक विशेषतः पार पडली. बाबाजी आल्यानंतर जेसीपीच्या साह्याने फुलांची उधळण करत बाबाजींचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. अनेक महिलांनी या मिरवणुकीमध्ये ओम जनार्दनाय नमःचा जप करत बाबाजींच्या आगमनाची सांगता आधी फुगडीचा ठेका धरला. या मिरवणुकीत विशेष करून आकर्षण ठरले ते भारत माता बनलेली तिळवणी गावची कन्या, तिचे देखील बाबाजींसमोर पूजन करण्यात आले. महाराजांच्या या सत्संगामुळे तिळवणीसह पंचक्रोशीतील आलेले भाविक भक्त आनंदमय झाले होते. बाबाजींनी आल्या आल्या गावातील राम मंदिर, गणपती मंदिर तसेच महादेव मंदिर यांची देखील पूजा करून या ठिकाणी पूजन केले आहे. त्याचबरोबर बाबाजी आल्यानंतर तेथील वेरूळ येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेत टाळाच्या मृदुंगाच्या वाद्यामध्ये बाबाजींचे जोरदार स्वागत केले आहे. बाबाजींनी हे सर्व वातावरण तिळवणीकरांसाठी एकदम आनंदमय करून आपला अनोखा छबा या ठिकाणी दाखविला होता. अनेक व्यसनाधीन लोकांनी मात्र आपले व्यसन सोडणार असल्याचे सांगितल्यानंतर बाबाजींनी व्यसनामुळे होणाऱ्या कुटुंबाच्या हानीला देखील प्रकर्षाने आपल्या प्रवचनात सांगितले आहे. बाबाजींच्या या वक्तव्यामुळे तिळवणी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. अनेकदा बाबाजींच्या या काव्यपंक्तीवरती देखील लोकांनी ठेका धरत, महिलांनी देखील जयघोष करत या ठिकाणी अध्यात्माचा आनंद लुटला आहे. अनेकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ जय बाबाजी भक्त परिवार तिळवणी यांनी केला होता. या प्रसंगी तिळवणी गावातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सदस्य, गावातील महिला भगिनी, बालगोपाळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष करून या कार्यक्रमात तिळवणी, सावळगाव, शिरसगाव, उक्कडगाव, आप्पेगाव, गोदेगाव, घोळेगाव, तळेगाव, मळे, दहेगाव, बोलका, धोत्रा, पडेगाव, करंजी, कासली अर्थात लौकी पंचक्रोशीतील भाविक भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. दिल्यामुळे काय होतं मग? गणेश कदम दहेगाव लौकी, लौकी दहेगाव, शालिनी गणेश कदम दहेगाव लौकी आणि माझ्या मुलांचं नाव पण शिवप्रसाद कदम. कदम कदम बडा आहे. धन्यवाद. चला अक्काचा पोहोचला असं मला एवढंच सांगायचं होतं. त्यांचं पूजन एकदा बाजून अभिनंदन करू आपण. यानंतर बाबाजींची पालखी प्रस्थान करते. जरा हात वर करा, जरा जोरदार काही वाजून आपण मौन सोडतो. त्यावेळेस जर बाबाजींची आठवण झाली आणि अंतःकरणापासून बाबाजींना स्मरण केलं तर ती मौन सोडण्याची जी वेदना आहे साक्षात बाबाजी आलिंगन देत आहेत असं काहीच मनाला स्पर्शून जातं. म्हणून आओ मौनी तुम ही आओ, नागा बाबा बोले
तुम ही आओ नागा बाबा बोले भिक्षा घेऊन संत जनार्दन मौनी बाबा झाले जय जय मौनगिरी बाबा 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 हाय हाय नागी काचा शिवालयात आठवणी नभवानी शिवरूपाला पाहून पुरुषा नयनी आले पाणी नागी काचा शिवालयात आठवणी नभवानी शिवरूपाला पाहून पुरुषा नयनी आले पाणी रिद्धी सिद्धी मौनगिरींना नित्य ध्यान लागले तुमच्या आमच्या कल्याणाची बीज तिथंच रोवली गेली होती जेव्हा नागाबाबांनी बाबाजींना सर्वस्व दिलं होतं दीक्षा दिली होती रिद्धी सिद्धी मौनगिरींना दिव्य ध्यान लाभले रिद्धी सिद्धी मौनगिरींना दिव्य ध्यान लाभले दीक्षा घेऊन संत जनार्दन मौनी बाबा झाले जय जय मौनगिरी बाबा जय जय मौनगिरी बाबा जय जय मौनगिरी बाबा जय जय मौनगिरी बाबा बाबाजींच्या काही जुन्या आठवणी दिगंबर धुमाळ काका यांनी आमच्याशी शेअर केल्या त्यांच्या वडिलांनी नागाबाबांना बघितलेलं आहे आणि नागाबाबा जवळपास 4-5 दिवस निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय श्री संत निवृत्तीनाथ बँकेमध्ये का तुम्ही काय करता 1000 2000 2,000 पैसे बॅलन्स करता का तसे तिळवणीकर फक्त पैसेच आपल्या बॅलन्स करायचे नाही तर त्याचबरोबर पुण्य बघा अशा अनेक सोहळ्याच्या माध्यमातून ती पुण्य बघा जर एकच त्याचा महिमा विशेष असल्याने असं या ठिकाणी आपण की बघा बाबाजींचं कार्य किती महान केलं म्हणून म्हणजे आता बहुजन गीताय बहुजन सुखाय जन आता शिवबाबांनी सुंदरमध्ये मला गीते बघितलं किती जोशपूर्ण केलं या ठिकाणी एक शब्द या ठिकाणी ते हृदयावर आदळ वर्षाचे आपण होतो हृदयपासून बघा त्यांची त्या ठिकाणी वाणी आपल्याला बोलली जर टाळीवरून शिवबाबांचंच अभिनंदन करता असं या ठिकाणी असे नागेशजी त्यांची बुद्धी या ठिकाणी म्हणले की खरोखर बघा हे कोणा जाती सर्व बरं का हे कोणा जाती सर्व बाबाजी जातीचे जर टाळीवर बघणार असं तुकाराम म्हणतो ना तुका म्हणे इथे पाहिजे जेवढे काही येत नाही बरं का तुम्ही जेवढे इथे बसले ना तुम्ही सर्व कोणा जातीचे मग पुरेसे टाळीवर सर्वांच बघा बाबांच्या जातीचे मग पहिला असे गुरुसर असेल असा महिमा या सोहळ्याचा आहे अशा बाबांच्या कार्याला बघा वंदन जनार्दनांच्या शुभ कार्याची वंदन आपण करतो जनार्दनांच्या शुभ कार्याशी बाबाजींच्या शुभ कार्याशी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा बाबाजींच्या शुभ कार्याचे बाबाजींच्या शुभ कार्याचे त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा त्रिवार वंदन तुम्हा हो स्वामी त्रिवार वंदन तुम्हा गावचा जंगली पहाड चढताना अवघड घड नाते गावचा जंगली पहाड चढताना अवघड घड निर्माण केले पिनाकेश्वर
मी कारण शिवगावला आपल्याला जायचं की नाही. शिवाय प्रसाद सुद्धा घ्यायचा बरं का. कारण काय म्हणतात या असलेले केळा 1800 वर्ष येईल गोड केळवणेकर मोठ्या श्रद्धापूर्वक परिश्रमपूर्वक त्यांनी महाप्रसाद तयार केला की काय बरेल इथं काय बनवलं मग लापसी आहे आणि म्हणजे पूर्ण काय का म्हणा गुळाची लापशी आहे का मग टाळी वाजवा का तिळगुळ तुला विचार केला की त्यांनी पाहिलं का म्हणजे विचार केला या तिन्हीमध्ये कोणी जिलबी केली असेल कोणी अन्य काटम गेलं की गोड काटम केलं गोंदी केली असेल परंतु गुळाचा शिरा फरक केली लापशी कोणीच केली नाही असं कधी देवाने त्यांना बुद्धी दिली असेल पण पुरेचे म्हणून जरा त्यांच्या विचारात झालं पुरेचे टाळी वाजून अभिनंदन करा कारण आपल्या मानून ते सोनं की कारण पहिल्या पंक्ती काय झालं पुरातन पंक्तीच्या लग्नामध्ये कोणत्या व्हायच्या शिरा बांधकडी काय शिरा बांधकडी बघा शिरा हा असं त्या ठिकाणी बघा आपण किती भाग्यशाली होती तसं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता धन्य होत्या तुकाराम महाराजांच्या माता धन्य होऊन गेल्या होत्या बाबाजींच्या माता कोण होत्या मासा माता खूप धन्य होऊन गेला त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या माता धन्य कारण काय बघा आपल्या हिता असे जो जागता अशा धन्य माता पिता तयाची इथं आपण सर्वजण कशासाठी आलेले स्वतःच हित साधण्यासाठी आलेलो. बघा हा सुंदर विचार आपण केला आणि बघा त्या संसाररूपी गुळाच्या भेटीला न टकता संसाररूपी गुळाच्या भेटीला लटकता कुठे आले या तिन्ही मिनिट सवारी जर टाळीवर आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा अर्थ असतात कारण आजकाल आपण पाहतो बरं का काही लोक बघा आपल्या बंगल्याजवळ उभे राहतो बरं का आणि तिथं हात वाढत्या बाबा बंगला भारी बांधला बंगला काय आम्हाला सोडशी वाटत नाही तुम्ही तुमचं काम करून घ्या म्हणजे बंगल्याजवळ बरोबर हात वाढत्या काही कांद्याला होता जवळ म्हणजे बाबा तुमचं काम चालू द्या आम्ही आमच्या कांद्याला काय बघा भावा असं अशा अनेक दृश्य बघा रस्त्याने बघा भावाला पाहायला मिळतात असं काय श्रद्धा त्यांची असते की कमीत कमी त्याने कमीत कमी झोपता तरी हो असं बघा महिमा या बाबांच्या सोडायचं आहे धन्य मायव्याली सुकृताचे फळ तो आपल्या गीता असे जो जागता लक्षात घ्या आपण सर्व जाऊ आपलं हे कशात आहे की आपल्याला सर्व कळालं मग बघा धन्यवाद संतांनी धन्यवाद कोणाला दिला लक्षात घ्या की आपल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयार. बघा तुमचं अभिनंदन बघा तुम्हाला धन्यवाद नाही तर तुम्हा सर्वांना ज्या माता मिळते जन्म दिला बघा त्या सर्व माता पित्यांचं जरा टाळलं आम्ही नाही यादी बघा बघा आमचे गायक सुंदरी त्यांनी काय म्हणतात महासाईच्या जय 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 जनार्दना भळसाईचा नंदना जय 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 जनार्दना भळसाईचा नंदना अवतार धर्म रक्षणा अवतार धर्म रक्षणा भळसाईचा नंदना जय 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 जनार्दना भळसाईचा नंदना बाबांची देऊन विधी शुद्ध झाली आमची बुद्धी बाबांची देऊन विधी दूर आधी
व्याधी अवतार घे धर्म रक्षणा अवतार घे धर्म रक्षणा जय 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 जनार्दना माळसाई नंद हरी हरी जय 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 जनार्दना माळसाई नंदना काही काही माळसाई नंदना माळसाई नंदना माळसाई नंदना काय बघा हृदयापासून गीत असेल आवाज असेल तर आपल्या हृदयाला भेटतो तुझ्या टाळीवर या भक्तांचा आपण कारण काय गावाचं नाव काय तिळवणी अनेक वाद तिळचे अनेक अर्थ होतात म्हणतात काही नाही म्हणतात ना त्याला तिळ तिळ दूर तुटतो बरं का काय म्हणते तिळचं दूर आता सांगितलं की तीळ तीळ सूर्य वाढत आहे म्हणते की त्यामुळे आणखी काय म्हणतात एक तीळ किती जणांनी खाला होता म्हणजे आणखी काय म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा अनेक बघा माध्यम तीळ हा शब्द वापरतात म्हणून जर या गावात जन्माला आले समजा जोरदार टाळीवर बघा आपल्या थोड्यावर संधी मिळतो आणखी राहायची तसं तिळवणी वगैरे सर्व मित्रांनो मात्र विनंती जायची म्हणजे आम्ही कोण राहतो तुम्हाला जशी त्याची शिकव बर का कारण बघा बर का बाबांच्या या दरबारामध्ये की भूताला काय होतं का भूताला सुद्धा आनंद होतो कारण काय भूते वेताला नाचते हर्षोत्तमापती देवाला भगवान शंकरा कधी आनंद होतो माहितीये का ही भूत नाचायला लागल्यावरती मग खऱ्या अर्थाने हात तिळगुळ कोण नाचून राहिलं आणि आनंद कोणाला झाला भूते वेताळ हर्षयुक्त बघा भगवान शंकराला आनंद झाला त्या टाळीवर त्यांना त्या प्रसाद घेते बस वगैरे काही असं इकडे लक्षात द्या थोड्या मग आपण तिळवणी महेश भाऊ कुणाकडे त्यांचं प्रसाद ओम जनार्दनाय नमः ओम निवृत्तीनाथाय नमः ओम उकडगावचे आपला आश्रम की छोटासा गाव त्या ठिकाणी अनेक भक्त गावगावचे श्रमदान करतात लक्षात येत आम्हाला चिठ्ठी जो आली होती बघा त्या चिठ्ठी राहायची बघा हो ती चिठ्ठी कोणी मागायची श्रमदानाची इकडे बरं का श्री विष्णू गजानन शिंदे बरं का त्यांनी पुढे गणेश भाऊ मलिक बरं का तसंच आप्पा भाऊ कचरू गव्हाणे बरं का उकडगावच्या महिला वर्ग महिला पुरुष यांनी सोयाबीन निंदणी केली बरं का आणि गोमूत्र फवारणी केली जर टाळीवर यंत्र बघा सर तिथं जरी यापैकी कोणी हजर असेल त्यांचं पूजन करूया प्रसाद ठीक आहे आज आपण थोडी चर्चा बघा संवाद बघा घेतो लक्षात म्हणजे 15 संवाद आपल्याकडे लक्षात महत्वाचा बघा दोन शब्द महत्वाचे बघा एक शब्द काय एक लक्षात बघा एक शब्द काय शिक्षण शिक्षण काय एक शिक्षण शब्द आणि दुसरा काय संस्कार बघा दोन शब्द आपल्या समोर आहेत एक कोणता आहे शिक्षण दुसरं काय बघा संस्कार संस्कार मग पहिला प्रश्न आहे बघा बाबांचा का सर्व तिळवणी करायला सर्व वागे बाबा सर्व बसी भक्तांना एक लक्षात द्या हो बंद करायचे पाहिजे ज्यांनी संस्कार केले आजकाल आपण पाहतो की सर्व आई बाप
जास्त लक्ष कशाकडे देतात? कशाकडे लक्ष जास्त देतात? शिक्षणाकडे का संस्काराकडे? ऐकलं लक्षात. पैसा कशाला जास्त खर्च करतात? शिक्षणाला का संस्काराला? हं? बघा बरं का, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बघा. आणि ते बघा किती खर्च, शिक्षणाला किती खर्च करतात बघा, लाखो रुपये की बघा शिक्षणात खर्च केला जातो. आणि पुढचा प्रश्न बघा बाबांचा, संस्काराला त्याची आईवर किती खर्च करा सांगा बरं. हा, लक्षात घे किती महत्वाचा मुद्दा आहे. मग सांगा, शिक्षण महत्वाचं का संस्कार महत्वाचे? कारण तुम्ही लोक काय म्हणता, शिकले तितके शिकले तितके असं म्हणलं का? संस्काराला ते ओके असं म्हणलं का त्यांनी? हो, जेवढा संस्कारला झाले ते ओके असं म्हणलं का? लक्षात काय म्हणलं जातं? शिकले तितके शिकले तितके. म्हणजे शिकलेल्याला किंमत नाही. लक्षात. तर किंमत कशाने वाढते? अशा संस्कार 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 लक्षात. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती काय म्हणते? मातृदेव पितृदेव. प्रत्येकासाठी बघा, माता पिता आई वडील कोण आहेत? भगवंत आहेत, लक्ष्मी नारायण आहेत, विठ्ठल रुक्मिणी नाही. लक्षात बघा. म्हणजे तुमच्या घराचा देव बघा, देव कुठे आहेत? तुमच्याच घरात आहे बघा. म्हणून म्हणलं जातं, आपला घर आपलं घर स्वर्ग बनाव. काय म्हणतात? आपण ही घर को स्वर्ग बनाव. स्वर्ग बनाव, कैलास बनवा. कारण आई वडील हे भगवंत समान आहे. म्हणून आपण या ठिकाणी बघूया बरं का. कोण दररोज आपल्या आईवडिलांना दररोज दर्शन घेतं, त्यांनी वरती वर करावं. बघूया या ठिकाणी बघू. मी दररोज माझ्या आईला दर्शन घेतो किंवा घेते बघा. महिलामध्ये, पुरुषांमध्ये, मुलीमध्ये, मुलामध्ये बघा. किती जण आहे का? बोटावर मोजण्या इतके. मला ठालवून त्यांच्या नावांवर घालू असं वाटतं. आताच नागेश्वरजी बोलताना सांगितलं की नाही, काय सांगितलं म्हणे, एकदाच कोण मिळतं आयुष्या जन्मामध्ये? गुरु आणि आई वडील. पुन्हा पुन्हा ते आपल्याला मिळू शकत नाही असं मी मागे आई वडिलांना गुरुच ऐकले. आपला विषय आहे संस्कार आणि शिक्षण. बघा शिक्षण म्हणून बघा बाबाजी सांगायचे बघा. एक उदाहरण बाबाजीने दिलं. का उदाहरण दिलं? म्हणे एक आईवडिलांनी काय केलं म्हणे बघा, जमीन विकली. काय विकली? शिक्षणासाठी पोरांच्या जमीन विकली. लक्षात घ्या. जमीन विकून त्यांना काय केलं? चांगलं बघा काय केलं? शिक्षण दिलं. मग बघा त्यांना जॉब पुढे लागला, काम पुढे लागलं, परदेशामध्ये काम लागलं. लक्षात घ्या. मग ते कुठे गेले? बघा आई वडिलांना कुठे ठेवलं? घरी ठेवलं. बरं ते कुठे गेले? परदेश. बघा का लग्न झालं, ते परदेशात गेले. आता बिचारी आई वडील एकटे बघा गावात आहेत, घरात आहेत. या सुट्टीचा नियम आहे, प्रत्येक दिवस येणार आणि जाणार आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी काय झालं? काय झालं? आईचं काय बघा निधन. काय झालं? आईचं निधन झालं. शेजाऱ्याकडे का फोन होता गेलेला त्यांनी, काय झालं तर आम्हाला कळवा म्हणून. आणि मग मोबाईलमध्ये त्या पोरांचा मोबाईलमध्ये त्या शेजाऱ्याने घेतला आणि काय केला? फोन केला. फोन करून काय सांगितलं? आणि तुझ्या आईचं निधन झालेलं आहे, लवकर येऊन काय करायचं त्याचा अंत्यसंस्कार करा असं ज्या निरोप दिला. तिकडून काय निरोप आला? म्हणजे एका 2-4 लाख रुपये लागतील नाही अंत्यसंस्काराला. आम्ही काय करतो ते पाठवून देतो तुमचे, तुम्ही काय करा करून घ्या. कशाने? हे कोणी ऐकलं? या वडिलांनी ऐकलं. बघा वडिलांनी ऐकलं की आपल्या पोरांनी काय उत्तर दिलं म्हणे, पैसे पाठवतो करून घ्या. बघा त्याला अटॅक आला. कोणत्या बापाला पण अटॅक आला. लक्षात घ्या. अटॅक आल्यानंतर काय झालं? ते वडीलही बिचारे सांगा. एवढे खर्च बघा, जन्म दिला, एवढा खर्च त्या जमीन विकली, खर्च केला, मोठं केलं, शिक्षण केलं. शेवटी परिस्थिती काय सांगा? आईवडील परिस्थिती काय झाली? म्हणजे बघा नुसतं मुलं तुम्ही नुसतं शिक्षण जर दिलं, काय परिणाम होऊ लक्षात घ्या. आपल्या जीवनामध्ये काय परिस्थिती आई वडिलांची होऊ शकते याचा आपण निर्वाहाने विचार लक्षात घ्यायसाठी. मग बाबांनी दुसरा मुद्दा मांडला. म्हणे मुलांना एक वेळेस तुम्ही काय करा? संपत्ती कमवू नका. म्हणे काय करू नका? संपत्ती कमवू नका. ठेवू नये. गाड्या घोड्या माड्या घेऊ नका, घेऊन ठेवू नका. म्हणे फक्त काय करा? संस्कार. काय करा? संस्काराने संस्कार करा. आणि नुसते संस्कार जरी केले तर ते मुलं काय करतील? म्हणे स्वतः बघा काहीतरी कामधंदा करतील, उद्योग व्यवसाय करतील. काय करतील? आपल्या झिपाय पायावर उभे राहतील. आणि आईवडिला कधी वृद्धाश्रम पाठवणार नाही. आईवडिला घरातून कधी बाहेर काढून देणार? अशा रीतीने बघा
बाबाजींनी संस्कार या मुद्द्यावर या ठिकाणी जनता जनार्दनाला मागे गेले, मार्गदर्शन केले. आणि म्हणून बाबांचा प्रश्न सर्वांना काय असतो, काय असतो, तेवढ्या बघा जगामध्ये अनेक शाळा आहेत की नाही, अनेक मोठमोठे वाहिलेले शिक्षण संस्था आहेत की नाही, एवढं सर्व असताना बाबाईसारख्या संतांना गुरुकुल करण्याची का गरज पडली की हा अत्यंत चिंतनाचा विषय की नाही की कशासाठी गुरुकाठ बाबांनी सांगितले. आणि मग खरोखर आता त्यांचं वर्णन केलं की आमच्या विद्यार्थ्यांचा उभे असेल विद्यार्थी आपल्या गुरुकुलचे यांच्या मात्र सुंदर विचार केला की विचार करून त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलांना शिक्षण पुढे पाठवलं, गुरुकुला झालं त्यांच्या माता पिता धन्य नाही राहिली की जे मुलं बघा बघा सकाळी किती वाजता उठतात असेल, स्नान असेल, विधी असेल, का पूजापाठ असेल, श्रमदान असेल, अभ्यास असेल, गृहपाठ असेल, अनेक बघा जे आवश्यक आहे बघा आपल्या जीवनासाठी त्या सर्व गोष्टी बघा अत्यंत नियमन पूर्ण करतात. जर टाळी सर्व बालकांचा आपण अभिनंदन. आपला विषय काय होता ते आपला विषय काय होता, शिक्षण आणि संस्कार. शिक्षण आणि संस्कार. आता महिलांनी लक्ष द्यावं का, कारण आजकाल बघा फॅशन निघेल, काय निघाली फॅशन बघा, काय फॅशन निघेल माहिती आहे का, व्यसनाची फॅशन निघाली, कपड्याची फॅशन निघाली, केस कापायची फॅशन निघाली बघा, अनेक फॅशन निघाली बघा. आणखी कोणती फॅशन निघाली, मोबाईलची फॅशन निघाली बघा. बिगर मोबाईल तर कोणी आहे का, त्यांनी सांगितलं बरं मी मोबाईल वापरते असं कोणी बरोबर स्मार्टफोन वापरत नाही. आहे बघा म्हातारा मी तुला समजत नाही म्हणून वापरते का नेमकं काय, वापरतच नाही. काय कारण नाही वापरत, कारण काय बरोबर आहे. अरे क्या बात आहे ठीक बाबा. आहे ठीक आहे लोक सगळ्यात जास्त खोटं मोबाईल वर बोलते म्हणून वापरत नाही मी. बरोबर. खरोखर बघा पुरुषार्थ केला की लक्षात घे, विचार करावा. तुम्ही सर्व लोक समजा जिलबी खाऊन राहिले आणि आता बिचार एखादी जिलबी खात नसेल त्याला किती खाऊ, किती त्याच्या किती कंट्रोल, म्हणजे सर्व तुम्ही मोबाईल वापरून राहिले. त्यांचेच वडील बाबाजींचे नागोबाबांचा तो संबंध त्यांनी सांगितलं. तुझ्या टाळीवर त्यांचं नाव काय, धुमाळ, दिगंबर धुमाळ. दिगंबर बरोबर ना? दिगंबर 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 वा, वा. त्यांचं नाव दिगंबर वगैरे त्यांच्याकडे श्रद्धेचं विचारांचं आपण कौतुक केलं म्हणून जरा पुण्याच्या टाळीवर आम्ही आनंद करावा. आपल्या विषय होता फॅशन. फॅशन. आजकाल काय झालं, व्यसन एक फॅशन झाली, मोबाईल पण एक फॅशन अशात फार काही म्हणजे भारीतला भारी मोबाईलवर ब्रँड फॅशन. एक लक्ष द्या सर महिला मंडळाला, बाबाजी फॅशन बघा, महिलांनी बघा फॅशनच्या आधी जाऊन वर्षावर बाबांनी सांगितलं बघा, मुलगा जन्म आल्यानंतर आपल्या अंगावर दूध बघा त्या मातेने किती वर्ष द्यावं, 3 इयर्स म्हणजे बघा 3 वर्ष, किती वर्ष, 3 वर्ष बघा त्या मुलाला काय करावं, अंगावर दूध बघा त्या आईने द्यावं. लक्षात घ्या, जी माता काय करते 3 वर्ष त्या मुलाला अंगावर दूध पाहिजे, तो मुलगा असा बुद्धिमान कसा होईल, बुद्धिमान होईल. हनुमान सारखं वज्र बघा, वज्र जसं वज्र हनुमंता होत्या हनुमंता सारखं होईल. लक्षात घ्या. मात्र केव्हा केव्हा जेव्हा ती माता आपल्या अंगावर दूध बघा त्या लहान बालकाला पाहिजे. लक्षात घ्या, त्यामुळे सामर्थ्य आईच्या दुधामध्ये. लक्षात घ्या. मात्र आजकाल काय नवीन फॅशन निघाले बरं, काय फॅशन निघालं, अंगावर दूध पाजायचंच नाही बरं. मग कोणतं दूध पाजायचं पोरांना का ते बाटली मधलं, त्याला नाही का रबरी बोन पुरते, रबरी बोन असतं पुढचं. मग त्या मुलाच्या आई बाटली घेते, ते पोरं काय ते बाटलीचं पुढून ते रबरी तोंडात घालतं, ते चुकीत बसतं ते बाटलं, तर ती दूध बघा त्या बाटल्याचं पीठ बसतं. लक्षात म्हणजे लक्षात ठेवा, फॅशन निघाल. फॅशन काय, अंगावर दूध न पाजता पण दूध पाजायचं बाटली बाटली बंद. आता लक्षात बघा, मुद्दा लक्षात घ्या. संस्काराचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. जर पहिला प्रश्न बघा बरं का सर, माता भगिनीनं बाबांचा लक्षात घ्या. महिलांना सांगा, लहानपणी मुलाच्या हातात बाटली कोणी दिली, कोणी दिली बोला ना, कोणी आईने दिली, कोणी दिली, आईने दिली. आता पुढचा प्रश्न मला लक्षात घ्या. मग सांगा त्या मुलाला कोणी वाढवलं, आईने का बाटलीने वाढवलं, कोणी वाढवलं, आईने का बाटलीनं, बाटली समजलं ना, बाटलीने वाढवलं. मग सांगा करंट लागेल. माता वगैरे जर त्या मुलाला जर भूक लागली, ते कोणाची वाट पाहिजे, आईच्या का बाटलीची वाट पाहिजे. लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्या. मग सांगा त्या मुलाचं प्रेम आईवर का बाटलीवर, प्रेम कशावर, मग लहानपणी इतकं प्रेम जळतं बरं का, केशव हो, मोठ्यापणी सोडा काय तयार हो. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय. अशा रीतीने बघा
या त्रिवेणीगिरीमध्ये आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली, महत्व चर्चा केली? संस्कार आणि शिक्षण. म्हणून शिक्षण महत्व का संस्कार महत्व आहे सांगा ना. नाही का? शिक्षण मग बघा महत्वाचे नसे म्हणून म्हणून राहिले, पण तसं होतं का? आता सांगा, इथे बऱ्याच महिला बसले गावात अनेक मंदिर आहे की आपल्या गावामध्ये. मग सांगा कोणती अशी माता या ठिकाणी आहेत, मी माझ्या मुलाच्या हातात अगरबत्ती देते का हार देते फुलाचा किंवा दिवा देते, जाय भाऊ मंदिरात काय कर, मंदिरात लावून दर्शन घेऊन ये, अशी एखादी माता आहे, उभी राहा पाहू द्या, उभे राहा. मी माझ्या मुलाला मंदिरात पाठवलं का दर्शनासाठी म्हणा, देवाला नसेल कशासाठी होईना, कोणत्या निमित्ताने म्हणा, जर टाळीवाल यांचं काय आपल्याला व्यवस्था. बाकीच्या महिला बरं का, महिला का बाकीच्या महिला हसायची ना. आता तुम्ही सुद्धा विचार काय करायचा आहे, जसं या दोन माता बघितल्या महिला त्या त्यांच्या मुलाला पोट पाठवून राहिल्या, तसं खालच्या बसल्या महिला सुद्धा कोण विचार करायचा. आता बंद विचार करा तुम्ही सुद्धा बसल्या महिलांनी, मी सुद्धा माझ्या मुलाला काय केली म्हणे. तर खऱ्या अर्थाने बघा बाबांना आनंद वेळ कशाचे नुसते असल्याने संपला कार्यक्रम, त्याला काही बघा अर्थ नाही. इथे येऊन आमचा काही वर्ग आम्हाला काही मिळणार समाधान. म्हणून पुढचे टाळी वाजून या महिलांचा आपण अभिनंदन धन्यवाद करतात. आपला विषय काय होता? संस्कार आणि शिक्षण आणि संस्कार. लक्षात घेऊन संस्कार हे महत्वाचे. जसं का बाबाजींनी अनेक परंपरा म्हणजे 5 परंपरा सुरू केल्या की त्यामध्ये बघा अनुष्ठान, कोणी परंपरा, श्रमद आणि अनुष्ठान ही महत्वाची परंपरा. म्हणून या ठिकाणी प्रथमतः बरं का ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी जागे बरोबर पुरुष माता भगिनी दोन्ही, पुरुष महिला ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे त्यांनी उभं राहा. आता एक लक्ष द्या बघा सर्वांनी. जर जर टाळी वाजून बघा ज्यांचे अनुष्ठान करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं, बाबा दायशाला ते पात्र झाले, धन्यवाद. पुढचे टाळी वाजून या सर्व भक्तांचं आपण, कारण बाबाजी म्हणे जपत अनुष्ठान करती ऋषी मुनी जन. लक्षात घ्या. आता का पुढचा प्रश्न आता बरं का पुढचे प्रश्न आता बघा लक्षात घ्या. आता पहिला प्रश्न बाबांचा सर्वांनी देणार का? आता कोणी बसू नका, उभेच राहा, बसू नका अजून, उभे राहा. जेवढे अनुष्ठान उभेच राहा अजून. आता प्रश्न बघा महत्वाचा बघा. भक्ती मार्गामध्ये सत्यमध्ये कशाला महत्व आहे? सत्यमध्ये म्हणजे खोटं बोलायचं नाही. ते आता म्हणेल बोलतो लगीन लोक फोनवर फोनवर जास्त खोटं बोलतो. आता हे बघा तसं आता इथं या सत्संगामध्ये कोणी खोटं बोलायचं नाही याच्यावर का एक लक्ष द्या सर्वांनी. बाबत मला काय प्रश्न काय विचारणार का? प्रश्न करणार आहे तो आता कोणाला कोण सत्यवद बघा उत्तर देतं बरं का. सर्व उभे राहिले ना काय करणारे यांनी आमचं नाही केलं. हा एक लक्ष द्या आता सर्व बघा. पहिला प्रश्न बघा बाबांचा सर्वांना एक लक्ष द्या. मी जन्माला आल्यापासून आतापर्यंत कोणतं व्यसन केलेलं नाही. हा मग लक्षात आलं काय? जन्माला आल्यापासून मी आता व्यसनाने बाटलीने आता कोणतं व्यसन केलं माझं? कांड सुद्धा नाही. त्यांनी जागेवर खाली बसायचा तो, त्यांनीच फक्त खाली बसायचा. कोणी खाली बसायचं बघतं? ज्यांनी जन्माल्यापासून बघा आतापर्यंत आपलं जीव बाटवलेलं नाही, आता व्यसन केलं बघा असे तुम्ही खाली बसावं. सत्यमध्ये तपकीर मिस्त्री काही नाही महिलांमध्ये. हो नीट लक्ष द्या. सत्यामध्ये प्रत्येकाला कळतं बरं का. महिलाने का मिस्त्री तपकीर बघा तुम्ही चालू नाही तुमच्या जेवढं त्यांची चालू असं त्यांनी उभं राहायचं बरं का. ज्यांची तपकीर असं पानाचं सुपारी असं काही चालू असेल ना त्या महिने बसायचं त्यांनी जागे उभं राहायचं लक्षात. हा इथं लक्ष द्या. आता पहिला प्रश्न बरं का. जर टाळ्या वाजवून जे पहिल्या प्रश्नामध्ये बघा याला म्हणतात बघा बोंड्यांचा मला नंबर 1 क्वालिटीवर की ज्यांनी जन्माल्यापासून आपल्या जीवनामध्ये कोणतं व्यसन केलं. आता का दुसरा प्रश्न एक लक्ष द्या. चर्चा बंद करा 2 मिनिट. दुसरा प्रश्न लक्षात घ्या. हो नागेश्वरानंद महाराज.
रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं हंस जनार्दन नारायणं शैवमेकम् अष्टकं नाम शुभम् केशव क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम् श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् ध्यानमूलं पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनम् गुरुवाक्य सत्य सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके नारायणी नमोस्तुते जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् तस्मै श्रीगुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिये नमो नमः या कलियुगामध्ये आणि या जगामध्ये अनेक जन्माला आले असतात, मात्र आपण त्या सर्वांमध्ये अत्यंत भाग्यशाली ठरला असतात. कारण म्हणतात जगाची लोकसंख्या किती 800 कोटी बरं, किती 800 कोटी आणि 800 कोटी असताना त्या 800 कोटीमधले किती हजार आहे? 8,000 सुद्धा नाही. आणि म्हणून ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं, पुण्य लागतं. आणि असे पुण्यकर्म आपल्याला व्हावं म्हणून ओम जगद्गुरु जनार्दन समर्थ मुलगी महाराज अर्थात बाबाजी यांनी ही दिंडी सोहळ्याची बघा परंपरा सुरू केली. आणि त्या परंपरेमध्ये परत येताना बघा त्या नगरीमध्ये अर्थात तिळवणी नगरी आपलं सर्वांचं काय झालं तर मिलन झालं, म्हणजे आपण सर्व सहभागी झालं. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजीमुळे आपण आज एकच आलो तरी अशा बाबांच्या प्रति साठवण जरूर करूया. आपल्या तिळवणीत अनेक देवता आहे काही ज्यांचं दर्शन आज बाबांना प्रत झालं होत आहे. खंडेराव महाराजाची, श्री गणेश असते, हनुमानजी असतील की श्री रामचंद्र असतील, भगवान शिव असेल की अशा अनेक या देवतांच्या इच्छेने आपण वंदन करूया. या तिळवणीच्या पवित्र भूमीला वंदन करूया. आपल्या भारतीय वंशांच्या गोमातेला वंदन करूया. आणि या दिंडीच्या सोहळ्यामध्ये अर्थात बाबांनी सुरू केली परंपरेच्या दिंडी सोहळ्यामध्ये संत निवृत्त महाराज दिंडी सोहळा, सर्व आमचे श्री स्वामी पुण्यगिरी महाराज, श्री स्वामी नागेश्वरजी महाराज, श्रीपादानंद महाराज, श्री स्वामी आपले पांडुरंग महाराज, तसेच विश्वविद्यालय पुण्यगिरी महाराज, केशवानंद महाराज, तसंच उपस्थित असलेले आमची माऊली, तसंच उपस्थित असलेले गायक वादक ब्रह्मरुंद ज्यांना महात्मा आणि भुजो म्हटले की असे ब्रह्मरुंद, तर आपल्या अहिल्यादेवी जिल्ह्याचे जे तिरसक असलेले आमचे सकाळी भाऊ परमपूजक पूज्य आपले सकाळी भाऊ, अनेक सेवकरी जी बाबाजी भक्त अनेक सेवकरी आता गुरुभक्त अनेक गाव बनवलेले, जसे आमचे इंग्लिश मिडियम चालवणारे आमचे केशवभाऊ उपस्थित आहेत. तसंच अनेक माता भगिनी बालगोपाल उपस्थित आहेत. दिंडीमध्ये सहभागी झालेले जसे आमचे पिंपळगावचे हडस पिंपळगाव किंवा गाजरे पिंपळगाव ही ज्यांनी अत्यंत मध्ये सेवा दर दिंडीमध्ये करतात ती म्हणजे कोणती चांदीच्या रथाची सेवा
आणि कन्यादादा शेवट सर्व पिंपळगाव आमचे संदीप भाऊ त्यांचे सर्व सहकार्य नामदेव देव त्याचे चालक वर्ग संत नामदेव एका आपल्या भेटले या निमित्तानं असं आणि चालक मालक या ठिकाणी गाडीवासीचे उपस्थित आहे असं मला त्याचप्रमाणे आमचे अमोल गुलाब बघा जे किराणा का आपल्या गुरुच्या विद्यार्थ्यांसाठी जो किराणा दरम्यान द्वारका सिंधुदुर्ग इथे योजना करत असायचे आमचे अमोल गुलाब गणेश भाऊ गणेश गुलाब सर्व गुलाब परिवार तसंच वैजापूर आमचे ज्ञानी पाटील विष्णू जी तयारी असते असो म्हणून अशा सर्व चित्र उपस्थित काही आमचे नारायण म्हणून उपस्थित आहेत विनावर घेऊन अशा सर्वांचा जरा ओढ्यात करून 2000 टाळ्या आम्ही या ठिकाणी लक्षात आणि बघा सर्वात या ठिकाणी महत्वाचा मुद्दा की तुमच्या सुंदर विचारने केला की किती 37 किलोचा हात म्हणते ना किती 37 किलोचा हात. काय बघा एक बुद्धिमत्ता काय विचार सखा हरिभाऊचा. म्हणजे बरोबर जुळणी कशी करायची की नाही वा. आणि तो भाव बघा फुलांचा नाही तो कशाचा आहे श्रद्धेचा आहे कशा भावनेचा ही गोष्ट- टाळीवर त्या सेवेचा तो भाव असतात ही गोष्ट महत्वाची. एक एक फुलं फुलासोबत सेवे नाही सदी कुंभी लक्षात हे नुसतं फुलाचं पैशाने तो हार नाही पैशाचा हार नाही असो की ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना काही फायदा झाला की नाही त्यांचे फुलं त्यांनी इकडे गेले चलन असं बघा महिमा या बाबांच्या सोहळ्यात आहे किती बाबांच्या सोहळ्या बघा मंडपाला सेवा मिळाली की नाही किराणा दुकानाला सेवा मिळाली अनेकांना सेवा मिळाली या माध्यमातून मिळत असतात टेक्स्टाईल वाल्याला मिळाले. आणि म्हणून ज्यांनी या सोहळ्यामध्ये सेवा करून बाबांचा आशीर्वाद घेतला या तिळवण्याच्या भूमिपत्र असेल मग या ठिकाणी जे भक्तीबरोबर असेल त्यांनी या सुंदर असं नियोजन या ठिकाणी अखेर केले की नाही या टाळीवरून तिळवणी खरंच आम्ही नाही या ठिकाणी आपण करूया